नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1ची घटक चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. प्रश्न पहिला अ. खालील बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा व त्याचे वर्णाक्षर लिहा. पहिला आहे, इथं हा निश्चयक दिलेला आहे आणि या निश्चयकाची कोटी किती. तर या निश्चयकामध्ये एका रोमध्ये 2 संख्या आहेत आणि एका कॉलममध्ये पण 2 संख्या आहेत, म्हणून या निश्चयकाची कोटी 2 आहे. पुढील पैकी कोणते वर्ग समीकरण नाही असे विचारले. आता y वर्ग छेद 2 बरोबर 2y अधिक 7. आता हा 2 आपण इकडे गुणिले घेतला तर तो y वर्ग 2yने आपण या 2yला गुणलं तर 2 गुणिले 2 4y अधिक 7 दुणे 14. आणि हे वर्ग समीकरण आपण y वर्ग वजा 4y अधिक 14 इकडे घेतला वजा 14 बरोबर 0, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. आपण दुसरं बघितलं आता y वजा 3 आणि y अधिक 3. तर हा a वजा बी आणि a अधिक बीचं सूत्र वापरलं जात आहे, म्हणून a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार y वर्ग वजा 3चा वर्ग बरोबर 0, y वर्ग वजा 3चा वर्ग येतो 9, म्हणून y वर्ग वजा 9 बरोबर 0 हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. आता छेदस्थानी x आहे, हा x घालवण्यासाठी आपल्याला या समीकरणाला x ने गुणावं लागेल. मग आपण x ने गुणलं तर हा x कॅन्सल झाला, 5 गुणिले x आणि x गुणिले x x वर्ग. आता 6 हा 6 वजा 5x बरोबर x वर्ग हे समीकरण आपण ॲडजस्ट केलं तर x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. म्हणजे डी इथं कुठंही वर्ग नाही, म्हणून m वजा 81 बरोबर 7n हे हा पर्याय आहे, हे वर्ग समीकरण नाही. नंतर पुढचं तिसरं गणित आहे. तीन एक्स अधिक 4y बरोबर वजा 6 या समीकरणाची आलेख रेषा आणि एक्स अक्ष यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक कोणते. आता एक्स अक्षाला तो आलेख छेदणार आहे किंवा ती आलेख रेषा छेदणार आहे, म्हणजे एक्स निर्देशक 0 आहे. म्हणून आपण इथे एक्सची किंमत या समीकरणामध्ये 0 टाकली तर वायची किंमत आपल्याला काढायची, म्हणून 3 गुणिले 0 अधिक 4y बरोबर वजा 6, 4y बरोबर वजा 6 हा 4 इकडे भागिले घेतला, भाग दिला आपण तर 2 दुणे 4 बेत्रिक 6 म्हणजे वजा 3/2. एक्स अक्षाला छेदतंय म्हणून निर्देशक 0 आणि वजा 3/2 म्हणजे पर्याय सी आहे. चौथं, पुढीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत. आता याचं सूत्र आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा. आपण अल्फा मानला 3 आणि बीटा मानला 5. इथं आपण किंमत ठेवली तर एक्स वर्ग अल्फा अधिक बीटा म्हणजे 5 अधिक 3 8x अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे 5 त्रिक 15, म्हणून एक्स वर्ग वजा 8x अधिक 15 बरोबर 0 पर्याय बी आहे. नंतर ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा. 3x वजा 2y बरोबर 6 आणि 2x अधिक y बरोबर 11 ही एक सामायिक समीकरणे सोडवताना निश्चयक डीची किंमत काढा. आता निश्चयक सोडवताना कधीही दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घ्या आणि डी म्हणजे या ठिकाणी x आणि yचे सहगुणक 3 आणि 2 वजा 2 1. आता हे सोडवताना आपण इथं तिरकस गुणाकार आणि त्यांची वजाबाकी करतो, म्हणून 3 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2, 3 1 3 वजा गुणिले वजा अधिक 2 दुणे 4, 4 आणि 3 7, म्हणजे डीची किंमत आलेली आहे 7. दुसरं गणित त्यातलं 4p वर्ग अधिक 7 बरोबर 3p हे वर्ग समीकरण त्यांच्या सामान्य रूपात लिहा. म्हणून 4p वर्ग हा 3p अधिक इकडे त्यांना वजा होणार, वजा 3p अधिक 7 बरोबर 0 हे सामान्य रूपात वर्ग समीकरण याप्रमाणे लिहायचं आहे. प्रश्न दुसरा अ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. 25m वर्ग बरोबर 9 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने लिहा. 25m वर्ग बरोबर 9 हा 9 इकडे घेतला म्हणून तो वजा झाला, 25m वर्ग वजा 9 बरोबर 0. आता इथं 3चा वर्ग दिला आहे म्हणजे इथं 5चा वर्ग येणार. 25 म्हणजे 5चा वर्ग, 5mचा वर्ग वजा 3चा वर्ग बरोबर 0.
ए वर्ग वजा बी वर्ग सूत्र वापरलेलं आहे, म्हणून ए अधिक बी आणि ए वजा बी म्हणून 5m अधिक 3, 5m वजा 3 हे दुसऱ्या चौकटीमध्ये येणार आहे. मग 5m अधिक 3 बरोबर 0 किंवा 5m वजा 3 बरोबर 0. 5m बरोबर हा अधिक 3 इकडे त्यांना वजा होणार म्हणून वजा 3. 5m बरोबर हा वजा धन झाला म्हणून बरोबर 3. m बरोबर वजा 3 हा भागिले 5 घेतला म्हणजे m बरोबर वजा 3/5 आणि m बरोबर 3/5. मग त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत वजा 3/5 आणि 3/5. त्यातलं दुसरं गणित आहे 2x वजा 4y बरोबर 12चा आलेख काढण्यासाठी y बरोबर वजा 1 असताना xची किंमत काढा. 2x वजा 4y बरोबर 12 हे समीकरण 2x वजा 4 गुणिले y आहे. yची किंमत ठेवली आपण वजा 1 बरोबर 12. मग 2x आता इथं हे कसं सोडवले बघा. 2x वजा वजा गुणिले वजा अधिक 4 4 बरोबर 12. मग 2x बरोबर हा 12 आहे तसाच आणि हा अधिक 4 इकडे त्यांना पुन्हा वजा 4 झाला म्हणजे हा वजा झाला इथं म्हणून वजा इथं 4. मग आता इथं 2x बरोबर 12 हा अधिक 4 इकडे घेतला आपण तो वजा झाला म्हणजे 2x बरोबर किती आले 8 उरले इथं. मग आता xची किंमत काढायची म्हणून 8ला हा 2ने भागला आहे म्हणून 2 दुणे 8 म्हणजे x बरोबर 8/2 x बरोबर 4. तिसरं गणित आहे कृतीचं 4x वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. 4x वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0. आता इथे a बरोबर 4 a b c म्हणून a बरोबर 4 b बरोबर वजा 5 आणि c बरोबर 3. b वर्ग वजा 4ac bची किंमत वजा 5 म्हणून वर्ग वजा इथं 4 आहे कारण a आणि c ची किंमत लिहिली आहे. a ची किंमत 4 c ची किंमत 3 म्हणजे हा जो 4 आहे हाच इथं लिहायचा आहे म्हणून 4ac इथं 4 लिहिला. ऋण 5चा वर्ग 25 वजा 4 चौक 16 आणि 16 त्रिक 48. मग 25 मधून 48 गेले म्हणजे 48 मध्ये 25 गेले 23 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे ऋण 23. प्रश्न तिसरा x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0 हे वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. आता पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवताना तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे बघा. पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवताना b/2 वर्गची किंमत काढायची असते. b/2 वर्गची किंमत काढू. मग b/2 कंसाचा वर्ग आता बीची किंमत किती इथं 2 आहे. a b c ची किंमत तुम्हाला माहिती आहे म्हणून 2/2 भाग दिला आपण 1 एकाचा वर्ग 1 म्हणजे b वर्ग/2ची किंमत किती आली 1 आली. आणि ही किंमत या ठिकाणी मिळवायची असते आणि वजा करायची असते म्हणून x वर्ग अधिक 2x हे तसंच लिहिलं आहे. x वर्ग अधिक 2x अधिक 1 जी किंमत आलेली आहे ती मिळवायची आणि तीच वजा करायची. अधिक 1 वजा 1 आणि हा पुढचा वजा 5 हा आहे असाच पुढं लिहिला आहे बरोबर 0. आता x वर्ग अधिक 2x अधिक 1 हा ऋण 5 आपण म्हणजे यांची बेरीज करायची. ही ऋणसंख्या बाहेर काढली म्हणून 1 अधिक 5 x वर्ग अधिक 2x अधिक 1 आणि 5 आणि 1 किती झाले 6 म्हणजे वजा 6 बरोबर 0. आता x वर्ग अधिक 2x अधिक 1 हा x अधिक 1चा वर्ग आहे म्हणून कंसात लिहिलं x अधिक 1 कंसाचा वर्ग वजा 6. आता x अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर हा ऋण 6 आपण पलीकडे नेला तो ऋण आहे तो धन होणार म्हणून बरोबर 6. दोन्ही बाजूला वर्गमूळ काढलं तर याचा फक्त वर्ग जाणार आहे म्हणून x अधिक 1 बरोबर 6चं वर्गमूळ काढता येत नाही म्हणून वर्गमुळात 6 आणि वर्गमूळ हे धन किंवा ऋण असतं. x अधिक 1 बरोबर एकदा धन आपण वर्गमुळात 6 घेतला आणि एकदा ऋण घेतला. x अधिक 1 बरोबर ऋण 6. आता x बरोबर वर्गमुळात 6 हा अधिक 1 इकडे त्यांना वजा झाला किंवा x बरोबर हा वजा वर्गमुळात 6 आहे तसाच हा अधिक 1 इकडे वजा झाला. मग हे फक्त आपण आता अरेंज करून लिहिलं आहे. x बरोबर वजा 1
अधिक वर्गमुळात 6 किंवा x बरोबर -1 वजा वर्गमुळात 6 आणि ही वर्ग समीकरणाची 2 मुळे आहेत. इथं दुसरं गणित जे आहे ते कृती दिलेली आहे. अल्फा व बीटा ही x वर्ग वजा 4x वजा 6 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग यांच्या किमती काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तर उकल x वर्ग वजा 4x वजा 6 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाशी तुलना करू. आता इथं a बरोबर किती येणार 1, b बरोबर वजा 4 आणि c बरोबर वजा 6. मग अल्फा अधिक बीटा बरोबर सूत्र दिले आपल्याला वजा b छेद a. इथं वजा 4/1 बरोबर वजा गुणले वजा अधिक म्हणून 4/1 बरोबर 4. अल्फा गुणिले बीटा बरोबर c छेद a. c ची किंमत आहे -6 आणि a ची किंमत आहे 1 म्हणून -6/1 बरोबर -6. मग अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा हे सूत्र आहे. आता अल्फा अधिक बीटा याची किंमत दिलेली आहे 4 म्हणून 4चा वर्ग वजा 2 गुणिले आता अल्फा अधिक बीटाची किंमत आपण 4 काढलेली इथं म्हणून ती किंमत आपण इथं ठेवली 4चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा गुणिले बीटाची किंमत काढली आपण वजा 6 म्हणून इथं वजा 6 ठेवले. 4चा वर्ग 16 वजा गुणिले वजा अधिक 6 दुणे 12 16 आणि 12 28. तिसरं गणित आहे पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि x अधिक 5y बरोबर 4. समीकरण सोडवताना त्यांच्या जे समान चल आहेत त्यांच्या सहगुणकांचे निरीक्षण करा. प्रथम ते समीकरण एकाखाली एक लिहून त्यांना आपण क्रमांक 1 आणि 2 दिलेत. आता इथं 5 आहे, इथं 5 नाही आहे. जर याला आपण 5ने गुणलं तर इथं 5x होणार आहे म्हणजे सहगुणक समान होतील. म्हणून समीकरण 2ला 5ने गुणून मग 5x अधिक 5 25y अधिक 5 20 समीकरण 3. मग समीकरण 2पासून 3 तयार झालं आहे म्हणून 1 आणि 3चा विचार करायचा आहे, 2चा विचार नाही करायचा. मग समीकरण 1ला 5x इथं 5x पण त्यांचे चिन्ह समान आहेत. चिन्ह समान असतील तर वजाबाकी करायची म्हणून आपण समीकरण 3मधनं 2 वजा केलं आहे 1 वजा केलं आहे. समीकरण 3 वजा 1 मग 5x अधिक 25y बरोबर 20 आणि 5x अधिक 2y बरोबर वजा 3 समीकरण 1. 5x मधनं 5x गेले 0. इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणून 25मधनं 2 गेले 23. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन आणि हे चिन्ह बदललं इथं हा धन झाला म्हणून 20 आणि 1 20 आणि 3 23 म्हणून 23y बरोबर 23. इथं आपण ह्या 23ने इथं भागलं तर y बरोबर 1. मग yची किंमत समीकरण 2मध्ये ठेवून मग y बरोबर 1 ही किंमत आहे. x अधिक 5y बरोबर 4. x अधिक 5 yची किंमत ठेवली 1 बरोबर 4. x अधिक 5 1 5 बरोबर 4. x बरोबर हा 4 अधिक 5 इकडे त्यांना वजा होणार आहे म्हणून 4 वजा 5 4मधनं 5 गेले वजा 1 म्हणजे x बरोबर वजा 1. मग समीकरणाची उकल आहे xy बरोबर वजा 1 1. प्रश्न 4. खालील उपप्रश्न सोडवा. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5:3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा 1 दिवसांचा एकूण रोजगार 720 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा. म्हणजे इथं आपल्याला कुशल आणि अकुशल कामगारांचा एका दिवसाचा रोजगार आपल्याला मानावा लागणार आहे. आता बघा हे गणित. कुशल कामगाराचा 1 दिवसाचा रोजगार रुपये x व अकुशल कामगाराचा 1 दिवसाचा रोजगार रुपये y मानू.
त्या रोजगारांचे गुणोत्तर दिलेले आपल्याला 5/3 म्हणून x/y बरोबर 5/3. आपण तिरकस गुणाकार केला. 3 गुणिले x 3x बरोबर 5 गुणिले y 5y आणि हा 5y इकडे घेतला तर 3x वजा 5y बरोबर 0 हे झालं समीकरण 1. नंतर तिथं त्यांनी उदाहरण तसं दिलेलं आहे की कुशल आणि अकुशल कामगारांच्या एका दिवसाचा पगारांची बेरीज आहे किंवा रोजगारांची बेरीज आहे 720 रुपये. म्हणून दुसऱ्या अटीनुसार त्यांच्या एका दिवसाच्या रोजगारांची बेरीज 720 रुपये आहे. तर x अधिक y बरोबर 720. आता हे समीकरण 2 झालं आणि हे समीकरण 1. तर इथं सुद्धा सहगुणक समान नाही आहेत म्हणून आपण 2ला 5ने गुणलं आहे. समीकरण 2ला 5ने गुणून आता 2ला 5ने गुणलं तर 5x अधिक 5y बरोबर 720 गुणिले 5 3600. आता हे समीकरण आणि ह्या समीकरणाचं निरीक्षण केलं तर इथे भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील तर बेरीज करायची. मग 3x वजा 5y बरोबर 0 आणि 5x अधिक 5y बरोबर 3600. 3 आणि 5 8x 5y अधिक 5y 0 होणार. 3600 अधिक 0 3600. x बरोबर ह्या 3600ला आपण ह्या 8ने भाग दिला तर 8 चौक 32. 36मधनं 32 गेले 4 उरले. 0 घेतला 40 झाले. 8 पंचे 40 आणि 0 म्हणजे x बरोबर 450. आता xची किंमत समीकरण 2मध्ये ठेवून x अधिक समीकरण 2 आहे x अधिक y बरोबर 720. मग आपण समीकरण 2मध्ये ठेवलं x अधिक y बरोबर 720. xची किंमत 450. 450 अधिक y बरोबर 720. हा 450 इकडे घेतला तर y बरोबर 720 वजा 450. वजाबाकी केली y बरोबर 270. आता आपण x मानलं आहे कुशल कामगारांचा रोजगार म्हणून कुशल कामगारांचा रोजगार बरोबर 450 रुपये आणि अकुशल कामगारांचा रोजगार 270 रुपये. आता यातलं शेवटचं गणित आहे दुसरं. 40चे असे भाग करा असे 2 भाग करा की त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज ही 8/75 असेल. म्हणजे 40चे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. आता बघा हे उदाहरण. आता यातले 40चे जे 2 भाग करायचे त्यातला आपण एक भाग मोठा असेल एक भाग लहान असेल म्हणून एक मोठा भाग आपण x मानू. मग दुसरा भाग किती येणार आहे 40 वजा x. 2 भाग केले म्हणजे त्यांची बेरीज 40 आहे म्हणून दुसरा भाग येणार 40 वजा x. आता पुढं काय दिलं आहे की गुणाकार व्यस्तांची बेरीज 8/75 आहे. म्हणजे दुसऱ्या अटीनुसार गुणाकार व्यस्त म्हणजे 1/x ह्याचा व्यस्त 1/x या संख्येचा व्यस्त म्हणजे 40 वजा xचा व्यस्त 1/40 वजा x बरोबर 8/75. आता इथं छेद समान नाही आहेत म्हणून छेद समान करण्यासाठी आपण तिरकस गुणाकार केला. एकाने 40 वजा xला गुणलं तर 40 वजा x. एकाने xला गुणलं अधिक x आणि खाली दोन्ही छेदांचा गुणाकार म्हणून x कंसात 40 वजा x बरोबर 8/75 आहे तसेच. आता हा ऋण x आहे आणि हा धन x झाला. हे कॅन्सल झाले व अंशस्थानी शिल्लक राहिला 40 आणि छेदस्थानी आपण xने गुणलं 40 गुणिले x 40x वजा x गुणिले x x वर्ग बरोबर 8/75. आता इथे आपण तिरकस गुणाकार केला तर 40 गुणिले 75 आणि 8 गुणिले 40x वजा x वर्ग कंसात टाकलं. आता हा 8 गुणिले आहे हा इकडे येताना भागिले होऊ शकतो आणि इथं भाग जातो आहे म्हणून आपण भागिले घेतला आहे. 40 गुणिले 75 भागिले 8. 8ने आपण 40ला भाग दिला 8 पंचे 40 म्हणजे इथं राहिला 5. 5 गुणिले 75 आणि 40 वजा 40x वजा x वर्ग ही संख्या आहे तशीच आपण इथं लिहिलेली आहे. आता 5 गुणिले 75 375 गुणाकार केला आपण 40x वजा x वर्ग आहे तसेच लिहिले. आता हा वजा x वर्ग इकडे घेतला तर तो धन होणार. अधिक x 40x इकडे ऋण झाला म्हणून x वर्ग वजा 40x आणि 375 आहे त्या जागेवर ठेवला आहे आपण म्हणून अधिक 375 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण तयार झालं. मग हे वर्ग समीकरण सोडवताना इथे शेवटच्या पदाला धनचिन्ह आहे म्हणजे आपल्याला अशा 2 संख्या शोधायच्या की त्यांचं गुणाकार 375 येईल परंतु बेरीज 40 येईल. मग 375 आपण 5ने भाग दिला तर 5 7 35 2 उरले 5 5 25 पुन्हा 5ने भाग दिला 5 1 5 7 5 गेले 2 उरले
5 5 25 किंवा 15 5 75 म्हणजे 5 5 25 आणि 1 15 ह्या दोन संख्या आल्या. आता इथं एक्स वर्ग दोन्ही संख्यांना चिन्ह हेच द्यायचं आहे. एक्स वर्ग वजा 25x वजा 15x अधिक 375 बरोबर 0. मग आता इथं आपण एक्स दोघांमध्ये सामायिक आहे तो बाहेर काढला. एक्स वजा 25 इथं 15 सामायिक आहे म्हणून 15 बाहेर काढला. एक्स वजा 25 ऋणचिन्ह बाहेर घेतलं तर कंसातलं पुढचं चिन्ह बदलतं म्हणजे धन आहे तो ऋण झाला. दोन्ही कंस समान झाले. एक्स वजा 25 पुढच्या कंसामध्ये एक्स वजा 15 बरोबर 0. आता ह्या दोघांचा गुणाकार 0 आहे म्हणजे एक्स वजा 25 बरोबर 0 किंवा एक्स वजा 15 बरोबर 0. मग एक्स बरोबर 25 किंवा एक्स बरोबर 15 म्हणजे मोठा भाग जो आहे तो 25 आपण घेतला. मोठा भाग आपण मानला होता. मग लहान भाग किती येणार 40 वजा एक्स म्हणजे 40 वजा 25 बरोबर 15. म्हणजे 40चे दोन भाग आहेत 25 व 15. तुम्ही जर एक्स बरोबर 15 घेतला तर पुढचा भाग येणार आहे 25. इथं आपण लिहूया एक्स बरोबर 25 घेऊ कारण आपण मोठा भाग मानलेला आहे. मग 40चे दोन भाग कोणते आले 25 आणि 15 आलेले आहेत. अशा पद्धतीने आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. बोर्डाच्याही प्रश्नपत्रिका मी सोडवून पूर्ण स्पष्टीकरणासह अपलोड करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल आणि त्यांनाही चांगले मार्क मिळतील परीक्षेसाठी. ऑल दी बेस्ट. थँक्यू.